कोल्हापुरातील सुतारमाळ परिसरातील विश्वभारती कॉलनीत रविवारी माजगावकर आणि मरळकर कुटुंबियांची लगीनघाई सुरू होती। संपूर्ण घरात सजावट करण्यात आली होती। घरातील लाडक्या गाईला सजवलं होतं। सायंकाळी या परिसरातील महिलांनी देवकीचं औक्षण केलं। तिला साडी चोळीचा आहेर देऊन तिची ओटी भरली। शिवाय पुरणपोळीचा नैवेद्य देऊन देवकीला तिच्या आवडीचा खुराक देण्यात आला। देवकी गाय म्हणजे आपल्या घरातील कन्या आहे असाच संदेश इथल्या रहिवाशांनी दिला। भारतीय संस्कृतीत गाईला देवतेचं रूप मानलंय, त्यामुळे आजही गाईची पूजा केली जाते। कोल्हापुरातील सुतारमाळ परिसरातील विश्वभारती कॉलनीत माजगावकर आणि मरळकर कुटुंबीय राहतात। या कुटुंबियांनी एका गाईचं उत्तम संगोपन केलंय। देवकी ही गाय या परिसरात सगळ्यांचीच लाडकी आहे। रविवारी देवकीच्या डोहाळे जेवण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संध्याकाळी सनईचे सूर घुमू लागले। या परिसरातील महिलांनी लाडक्या देवकी गाईला फुलांनी सजवलं। त्यानंतर तिच्या अंगावर सुंदर साडी घालण्यात आली। 5 फळांची ओटी देवकीला अर्पण करून तिचं औक्षण करण्यात आलं। शिवाय पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून या महिला भगिनींनी केळी, सफरचंद, डाळ आणि गूळ असा खुराक देवकीला खाऊ घातला। या निमित्तानं महिलांचा हळदीकुंकू सोहळा पार पडला। कॉलनीतील सर्वांना अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। या उपक्रमातून माजगावकर आणि मरळकर कुटुंबियांनी देवकीबद्दल प्रेम दाखवत मुके प्राणी म्हणजे घरातील एक सदस्यच असतात, त्यांच्यावर प्रेम करा असा संदेश दिलाय। ओंकार मरळकर, चंद्रकांत मरळकर, प्रदीप माजगावकर आणि कुटुंबियांनी देवकीच्या ओटीभरण सोहळ्यासाठी परिश्रम घेतले।